नमस्कार मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे. कृपया लक्ष देऊन ऐका. आता आणखी काही दिवसानं शाळेच्या सुट्ट्या वगैरे होत्यात, कॉलेजला शाळेला, ठीक आहे, गावामध्ये वगैरे. आता शाळेत सुट्टी झाल्यावर मग काय होते, आता दिवाळीच्या सुट्ट्या तर गेले, पण काय होतंय, आपण गावामध्ये काय करतो, पत्ते खेळायचं, पैसे खेळायचं. त्याच्यानं काय होते, जे आपल्यापेक्षा लहान मुलं असतात त्यांचं परत बिघडत जाते, म्हणजे स्वभाव बिघडत जाते त्यांचं, ठीक आहे. आज अनेक राज्यांमधले मी व्हिडिओ बघतो, तर चांगले चांगले टुर्नामॅच वगैरे ठेवले जाते तिथे, ठीक आहे. तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही पण क्रिकेट खेळा, चांगले सवय लावून घ्या. आता तुम्ही म्हणत तर काय, तर कामधंदे तर करावंच लागते, पूर्ण मरेपर्यंत कामधंदे करावं लागते, ठीक आहे. पण क्रिकेट वगैरे खेळत असेल तर क्रिकेट पण खेळा, टुर्नामॅच ठेवा. पण मॅच ठेवल्यानंतर तिथं मॅच तवाच ठेवा तुम्ही जेव्हा तुम्हाला ते इमानदारीनं खेळ करायचा आहे, तवाच ठेवा, नाहीतर ठेवू नका, ठीक आहे. क्रिकेट हे आपल्या एका इमानदारीनं आणि चांगल्या खेळानं जिंकणारं हे खेळ आहे, ठीक आहे. आणि माणसाचंच एक जीवन असं आहे, ते प्रत्येक गोष्ट बघायला भेटते, प्रत्येक गोष्ट खेळायला भेटते, प्रत्येक गोष्ट करायला भेटते. तर ठीक आहे, तुम्हाला मला सगळ्यांना एवढं एकच माणसाचं जीवन भेटलेलं आहे, तर त्याला चांगल्या पद्धतीनं जगणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तुम्ही क्रिकेट खेळायचं सवय असेल, आता मला लहानपणापासून क्रिकेट खेळायचं लई आवड आहे, ठीक आहे. आता उन्हाळ्याच्या टायमाला आमच्या जिथं कामाला तिथं सुट्टी झाली की आम्ही बाजूलाच क्रिकेट खेळायचं, ठीक आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, माणसाला आयुष्य एकदाच भेटतो, ठीक आहे. आता पुढे मेल्यानंतर कुठं जाणार आहोत आपण, कशात काय होणार आहोत, त्याचं काय ते विचार करायचं नाही. आपल्याला हे जीवन भेटले तेच महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही क्रिकेट खेळा, काही खेळ खेळत असाल तर ते खेळा, कारण की आपलं पुढं वय झाल्यावर ते आठवणी येतात आपणाला, ठीक आहे. तर क्रिकेट वगैरे लहानपणापासून आता आईबाप वगैरे सपोर्ट केलं पाहिजे लेकरांना, आणि त्यांना सेफ्टी बेल्ट मग सेफ्टी वगैरे ठेवून खेळायचं, ठीक आहे. बॉल वगैरे लागल्यावर अवघड होते, ठीक आहे. आता क्रिकेट तुम्ही खेळाच म्हणजे खेळा, नक्की खेळा तुम्ही. क्रिकेट खेळायला सुट्ट्या देऊ नका तुम्ही. आता टुर्नामॅच ठेवतात लोक, आता बरेच ठिकाणी आम्ही स्वतः टुर्नामॅच खेळायला जायचं, पण तिथं काय चिटिंग करायचं, आपल्या स्वतःची टीम पुढं घालायचं, असं करू नका. क्रिकेट हा टीम इमानदारीनं आणि एका चांगल्या खेळानं जिंकणारा ही क्रिकेट आहे, ठीक आहे. तर तुम्ही जर टुर्नामॅच ठेवत असाल तर बाहेरून लांब लांबून लोक येतात. तुम्ही जर चांगलं खेळ तिथं खेळवलं, चांगलं इमानदारीनं जर चालवलं तिथं, हेच जास्त न ठेवता बक्षीस तुम्ही कमी ठेवा. असं नाही की 50,000 लाख रुपयेच ठेवा. आज तुम्ही बाहेरच्या राज्यांमधले व्हिडिओ बघा, किती. आता क्रिकेटला तुम्ही साधं समजू नका, किती एक 5-5 लाख, 10-10 लाख, करोड रुपयाचे मॅचे असतात, ठीक आहे. आपण उगाच थोडं कमी फीस ठेवायचं आपल्या गावानुसार, आपल्या एरियानुसार, आणि कमी फीस ठेवायचं आणि कमी बक्षीस ठेवायचं. पण खेळ इमानदारीत झालं पाहिजे आणि इंटरेस्टेडमध्ये झालं पाहिजे, ठीक आहे दोस्तो. आता लांब लांबून लोक येतात खेळायला, असं नाही की ते आपण जिंकणारच म्हणून येतात, त्यांना एक आवड असते. आता तुम्ही टुर्नामॅच ठेवल्यावर तुम्ही बघत असाल, प्रत्येक वयस्कर माणूस पण येते त्याच्यामध्ये, कारण की का, त्यांना आवड आहे ते क्रिकेट खेळायचं म्हणून येतात. तुम्ही तिथं आल्यावर चिटिंग करणार, काय भांडणं करणार, ते चुकीचं आहे, ठीक आहे. होऊ देऊ नका. तुमच्या गावामध्ये बाहेरून आल्यात, त्यांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत करणं, त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं. त्यांनी शिव्या दिल्या तरी तुमचं काम आहे ते शिव्या खाणं, पण त्यांना उलटं बोलणे. कारण की नेक्स्ट वारीला तुम्ही मॅच ठेवलं तर ते लोक विचार करतील की बायला तिथं चांगलं आहे, ते गाव चांगलं आहे, तिथले माणसं चांगले आहेत, आपण तिथं नक्कीच फीस भरू, ह्या आवडीनं येतात लोक, ठीक आहे ना. तर त्यांनी त्यांच्या गावामध्ये खेळू शकत नाहीत का, खेळतातच, ठीक आहे. तर एक टुर्नामॅच वगैरे खेळायचं एक आवड असते, क्रिकेट खेळायचं आवड असते, आणि त्याच्यामध्ये एक चांगलं खेळ आणि इमानदारी राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही एखादी टुर्नामॅच ठेवलं तर तुम्ही इमानदारीनं ते मॅच चालवणं हे तुमचं काम आहे, हे तुमचं जबाबदारी आहे. बाहेरून एखादी टीम आलं खेळायला तर त्यांना कसल्याच प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, हे तुमच्या मंडळाचं जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही टुर्नामॅच ठेवा, ठीक आहे. आता टुर्नामॅच ठेवल्यावर असं नाही की आपण इंटरनॅशनलमध्येच जाणार आहे आपण, ठीक आहे.
टुर्नामॅच म्हणा कुठल्याही मॅचमध्ये खेळायला आता माणूस फेमस होऊन गेले की झालं, त्याच्यामध्ये सक्सेस होतंच, कशा ना कशामध्ये सक्सेस होतंच. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो.